श्री स्वामी समर्थ. सर्वांचे स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर मनापासून धन्यवाद. आजच्या या व्हिडिओत आपण प्रदोष व्रताची अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करावी हे प्रात्यक्षिक बघणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्यापैकी बरेच जण प्रदोष व्रत करत असतात. हे व्रत प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला केले जाते आणि ते भगवान शंकराच्या प्रसन्नतेसाठी केले जाते. हे व्रत प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी केले जाते. प्रदोष व्रत 7ही वारानुसार केले जाते. आपल्याला सुख समृद्धी यश मिळावे तसेच जीवनातील सर्व अडथळे दूर व्हावे यासाठी प्रदोष व्रत केले जातात. या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण उपवास करत असतो. आता या व्रताचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ. समजा जर शनी प्रदोष व्रत असेल तर या दिवशी शनिदेव प्रसन्न होऊन भक्तांना वाईट प्रभावापासून संरक्षण देतात. त्यामुळे या दिवशी शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी पूजा करतात. असे प्रत्येक वारानिशी या व्रताचे पुण्यफळ वेगवेगळे आहे. सध्याच्या धावपळीच्या काळात खूप जणांना पूजा मांडणी कशी करावी यासंबंधी प्रश्न असतो. तर आता साधी आणि सोपी पूजा मांडणी पुढील प्रमाणे करावी. प्रदोष व्रताची मांडणी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करावी हे अगदी थोडक्यात बघणार आहोत. तर हे बघा, सर्वप्रथम आपल्याला पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. पूजा मांडण्यापूर्वी सर्वात अगोदर गणपती पूजन करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी इथे एक सुपारी घेतलेली आहे, खाली थोड्याशा अक्षरा आहेत आणि गणपतीचे अगोदर पूजन करून घेतले आहेत. माझ्याकडे एक फूल होती त्यामुळे मी एक फूल गणपतीला अर्पण केले आहेत. त्यानंतर इथे महादेवाची पिंड आहेत, तर तुम्ही अभिषेक वगैरे करून ठेवू शकता. एक केळ घेतलेला आहे आणि इथे प्रदोष व्रत असलेली पोथी इथे मी ठेवलेली आहेत. आता माझ्याकडे इथे जागा कमी असल्यामुळे तुम्हाला समजायला थोडा प्रॉब्लेम होईल, परंतु अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडणी आपण अगदी 5 ते 10 मिनिटात करू शकतो. श्री स्वामी समर्थ.